नमस्कार, मी सरिता कौशिक. 0 आवर मध्ये आपलं स्वागत. मालवणचा राजकोट किल्ला 3 दिवसात आज दुसऱ्यांदा हादरला. 26 तारखेला महाराजांचा पुतळा कोसळताना त्याला पाहावं लागलं. त्या जखमा ताज्या असतानाच आज त्याच ठिकाणी महाराष्ट्रातील 2 मोठे नेते आणि त्यांचे समर्थक भिडताना, राडा करताना त्या किल्ल्याला पाहावे लागले. आज महाविकास आघाडीनं राजकोट किल्ल्यासाठी आंदोलन आयोजित केलं होतं. महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आणि आदित्य ठाकरे आपल्या समर्थकांसोबत किल्ल्यावर पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी माजी खासदार निलेश राणे आणि त्यांचे समर्थकही तिथे पोहोचले आणि त्यांनी ठाकरेंचा विरोध केला. अक्षरशः वाट अडवत कोंडी करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सुद्धा आक्रमक रूपात केंद्रस्थानी पाहायला मिळाले. घरात घुसून मारण्याची भाषा सुद्धा कानावर पडली. तसंच एबीपी माझाच्या बूमवर राग काढताना सुद्धा नारायण राणे पाहायला मिळाले. पोलिसांच्या मध्यस्थीला दोन्ही बाजूंनी दाद दिली नाही. दोन्ही बाजूंकडून घोषणा देणे, एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, रेटारेटी करणे, मारामारी करणे, पोलिसांनाही न जुमानणे असे सगळे प्रकार घडले. आणि ही दुर्दैवी दृश्य महाराष्ट्रातील सुजाण जनतेलाही पाहावी लागली. ठाकरे आणि राणे यांच्यातील सख्य उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मात्र महाराजांचा पुतळा कोसळण्यासारखी संवेदनशील घटना घडलेली असताना या 2 नेत्यांच्या समोर अशा प्रकारे किल्ल्यावरच राडा होईल अशी अपेक्षा महाराष्ट्रानं केली नव्हती. याच विषयावर आम्ही विचारला होता 0 आवर मधील आजचा प्रश्न. तो प्रश्न पाहायला जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पडलेल्या पुतळ्याचं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण होतंय असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. आज सकाळपासून राजकोट किल्ल्यावर नेमकं काय झालं, कधी झालं ते सगळं सांगण्यापेक्षा मी तुम्हाला दृश्यांच्या माध्यमातून दाखवते. 2 तासातील सगळा घटनाक्रम आपण क्रमवार पाहूया. ही टाइमलाईन तयार केली आहे आमचे प्रतिनिधी सिद्धेश ताकवले आणि मानसी जाधव यांनी. आपण निघून गेला की एक 10 मिनिटाने त्यांना घालू, असं करू. काय म्हणतो पहिला त्यांना जाऊ दे साहेब, त्याच्यानंतर आम्ही जाऊ दे. त्यांना मागणं जाऊ दे. जाऊ ना साहेब, आम्ही स्थानिक आहोत, बाहेरून तो आलाय. त्यांचा गैरसमज आहे. त्यांना वाटतं आम्ही आमच्यासोबत काही कोंबड्या वगैरे आणल्यात. त्यांना आम्ही आत्ताच सांगतो की आम्ही कोंबड्या वगैरे आणलेल्या नाहीयेत.
ही दृश्य पाहून तुम्हाला अंदाज आला असेल की तिथं काय घडलं, का घडलं. सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना फार मोठी कसरत करावी लागली, ते सुद्धा आपण पाहिलं. तणाव काहीसा निवळल्यानंतर दोन्ही गट आपापल्या मार्गानं निघून गेले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भर पावसात सभा घेतली आणि सरकारवर टीकेची झोड उठवली. इकडचे स्थानिक खासदार जे स्वतः कसे जिंकून आले तुम्हाला माहिती, पण 4 दिवसानंतर आले. 10 वर्ष आपण पाहतोय जे जे भाजपाने काम केलेलं आहे त्या कामाला गलटी लागलेली आहे. कुठचाही एकही असा भाग देशात सोडलेला नाहीये जिथे भाजपाने भ्रष्टाचार केला नाहीये. मुंबईची मेट्रो असो, आता गेल्या वर्षी आणि या वर्षी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जे औरंगजेबाला करता आलेलं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधी अनेक लढाया भारतातल्या अनेकांनी येऊन केल्या, पण छत्रपती शिवाजी महाराज कोणाला नमले नाही. आमची मागणी आहे की या ठिकाणी सरकारने स्वतंत्र निवृत्त न्यायाधीश दोन्ही विरोधी पक्षांच्या संमतीनं नेमला पाहिजे आणि या घटनेची चौकशी झाली पाहिजे. मवियाचे काही नेते मालवणमध्ये असताना उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले असे इतर महत्वाचे नेते मुंबईतील आझाद मैदानावर जमले. तिथून त्यांनी राजकोट घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी किल्ल्यावरील राडा प्रकरणात राणे समर्थकांचा शिवद्रोही असा उल्लेख केला. तसंच येत्या रविवारी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया जवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सरकारला जोडेमारा आंदोलन करण्याची घोषणा केली. त्याला नारायण राणे यांनीही त्याच भाषेत उत्तर दिलंय. येत्या रविवारी म्हणजे 1 तारखेला दुपारी 11च्या सुमारास हुतात्मा स्मारकाला वंदन करून तिथून आम्ही सगळेजण गेटवे ऑफ इंडियाला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे, आता तो पुतळा उभारून सुद्धा किती वर्षे झाली तरी सुद्धा तो पुतळा मजबूतीने उभा आहे. या पुतळ्याच्या समोर आम्ही सगळे जमणार आहोत आणि ह्या निर्ढावलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारला जोडे मारो हा कार्यक्रम आम्ही तिकडे करणार आहोत. दुसरं काय करणार, त्यांच्याकडे काय आहे, रिकामटेकडे लोक आहेत, काय करणार, मोर्चा काढायला काय लागतं. आता इथले आता हे ओले झाले झेंडे त्यांचे सुकवतील आणि पुढच्या ह्याला तेच घेणार. मी शिवद्रोही म्हणतो, कारण मला नाही वाटत सगळे भाजपचे कार्यकर्ते त्यांना हे पटलेली गोष्ट असेल. त्याच्यामध्ये जे शिवद्रोही आहेत ते तिकडे आडवे आलेले आहेत. हे शिवद्रोही कोण आहेत हे चॅनलवरती आलेत, एकेकाला बघून मारतो. हे शिवद्रोही आता एवढे मस्तवाल झाले की त्यांना सगळं काही त्यांनी भीडभाड सोडून दिले आणि त्यांचे पाठीराखी तिकडे दिल्लीत बस. शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या 2 विषयावर उदरनिर्वाहाचं साधन बनवलं. स्वतःच्या वडिलांचा पुतळा पण महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने बनवला आणि म्हणून उद्धव ठाकरे नैतिक अधिकार नाही हो, त्याला चांगलं बोलता येत नाही. आजच्या राडा प्रकरणावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत कुडाळचे आमदार आणि कट्टर राणे विरोधक वैभव नाईक. तसंच महायुतीकडून बोलण्यासाठी भाजप नेते आणि कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार हे सुद्धा काही वेळात आपल्या बरोबर असणार आहे. मात्र आधी आपण बोलूयात वैभव नाईक यांच्याशी. वैभवजी, 0 आवर मध्ये आपलं स्वागत आहे. आज नक्की काय घडलं? खरं तर आज गृह खात्यामुळेच आजचा जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर आज जे घडलं त्याला फक्त गृह खातंच जबाबदार आहे. 3 दिवसापूर्वी भाजपच्या भ्रष्टाचारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जमीनदोस्त झालं हे संपूर्ण जनतेला माहिती होतं. आम्ही काल पोलिसांची आणि प्रशासनाची परवानगी घेऊन शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी यांच्या वतीने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोर्चा जाहीर केला होता आणि त्याला परवानगी पण मिळाली होती. आज 2 विरोधी पक्षनेते, हॅलो ऐकू येत आहे, बोला. 2 विरोधी पक्षनेते
दोन विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे राज्याचे अध्यक्ष आणि आदित्य ठाकरे या सगळ्यांना सुरक्षा आहे आणि सगळ्यांनी पुतळ्याकडे पाहणी करण्यासाठी जाण्याचं निश्चित केलं. पोलिसांनी त्याप्रमाणे आम्हाला तिथे सोडलं. परंतु राणेंना हा मोर्चा आणि सकाळी संपूर्ण मालवण शहर हे बंद होतं आणि त्याचा राणेंना राग होता. कालच त्यांनी सांगितलं होतं की बाहेरच्या लोकांनी पाहणी करण्यासाठी येण्याचे नाहीत. बाहेरच्या लोकांची म्हणजे राणेंचा पुतळा आहे काय, राणेंची मालमत्ता आहे काय, राणेंनी त्यासाठी पैसे खर्च केलेत काय. कालपासूनच राणेंची अरेरावी होती आणि आज खरं तर त्यांनी पुतळ्याचं पाहणी केल्यानंतर आपण पाहणी करायची जमिनीत आलेल्या पुतळ्याची, परंतु दुसऱ्यांनी पाहणी करण्याची हा कुठला नियम. खरं तर विरोधी पक्ष आहेत ते त्या ठिकाणी पाहणी करतील. आज तुम्हाला माहिती आहे की या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला हा भाग आहेच, परंतु पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं काम सुद्धा एका माणसाला देण्यात आलं नाही. 2-2.5 कोटीचं काम 8 त्या कामाचे ठेके देण्यात आलेत. म्हणजे पुतळ्याचा दरवाजा वेगळा, पुतळ्याची भिंत वेगळी, पुतळ्याचे बुरुज वेगळे, लँडस्केपिंगचं काम वेगळं आणि हे सगळे 25 लाखाच्या आत देण्यात आलं. यातच मोठा भ्रष्टाचार झालाय आणि हे आम्ही बोलायचं नाही. खरं तर तिथे गेल्यानंतर राणेंनी जी अरेरावी केली, पत्रकारांना असून देत किंवा खरं तर आम्ही घुसून खून करू म्हणून सांगितलेत. याआधी सुद्धा राणेंच्या 4-5 खुनाचे आरोप राणेंवर आहेत. माझ्या काकांच्या खुनांचे मध्ये ते 13वे आरोपी होते. असं असल्यामुळे ते धमकी आजही खुलेआम देत आहेत. हा खरं तर केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्र्यांनी खरं तर शांततेत घेतलं पाहिजे होतं. तिथले स्थानिक खासदार आहेत, तुम्ही शांततेत घ्या ना. पुतळ्याची पाहणी आल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलगा अरेरावी होते लोकांना माहिती आहे, पण तुम्ही तरी शांततेत घ्या. परंतु ही जी अरेरावी त्यांनी केली त्याला शिवसेनेत सुद्धा त्या स्टाईलने उत्तर दिलं. खरं तर तुम्ही अरेरावी कराल आणि आमच्याकडनं शांततेत जसं तसं होणार नाही. शिवसेना कारेला आरे उत्तर देणार आहे. या पुढच्या काळामध्ये सुद्धा उत्तर आम्ही तसंच देऊ. एकंदरीत आज असाही एक आरोप झाला, राणेंकडनंच हा आरोप करण्यात आला की छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन एका पद्धतीनं आपला उद्योग सुरू ठेवलेला आहे, असं त्यांनी आरोप उद्धव ठाकरेंवर केला. मात्र त्याचबरोबर माझा प्रश्न आपल्याला असा आहे की या पुतळ्याला घेऊन राजकारणच केल्या जात आहे असं महाराष्ट्राला वाटतंय. खरं तर पुतळा नौसेनाच्या दिनानिमित्त झाला, त्यावेळी पुतळ्याचं काम निकृष्ट आहे स्थानिक लोकांचं म्हणणं होतं. तरी पण त्याच मी पण असं सांगितलं की तुम्ही हे करताय, ह्याच्यावर तुम्ही हे करू नका. आम्ही शांत राहिलो. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जमीनदोस्त झाल्यानंतर आम्ही शांत राहायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जमीनदोस्त झाल्यानंतर आम्ही, पण ज्यावेळेला पुतळा निकृष्ट आहे असं आपल्याला वाटलं त्यावेळेच आपण आंदोलन का केलं नाही? त्यावेळेला निषेध आपण का नोंदवला नाही? नाही, पुतळा ज्यावेळी पुतळा बांधला त्यावेळीच आमची पत्र आहेत की हे काम निकृष्ट चालू आहे. पुतळा बांधला त्यावेळीच. परंतु हा नौसेनेचा पुतळा बांधतायत, मोदी येत आहेत म्हणून हे विरोधक आरोप करतायत, असंच आरोप त्यावेळी आमच्यावर झाले. म्हणून आमचे आरोप आहेत, लेखी आमचे पत्र आहेत, तिथल्या स्थानिक लोकांची पत्र आहेत. परंतु ह्या नौसेनेच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करतात असे आरोप आमच्यावर झाले. आम्ही शांत राहिलो. परंतु आता पुतळा जमीनदोस्त झाल्यानंतर आम्ही शांत राहायचं. पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला तरी आम्ही शांत राहायचं. पुतळ्याची पाहणी करायची नाही. पाहणी करणारे लोक बाहेरचे आहेत म्हणून सांगायचं. ही राणेंची अरेरावी या जिल्ह्यामध्ये आम्ही 10 वर्षापूर्वी मोडून काढलेली आहे. आज तरी त्यांनी पुन्हा अरेरावी केली असेल, त्यांना वाटत असेल, पण ती पण या जिल्ह्यातली जनता, कोकणी जनता मोडून काढेल निश्चितपणे. आज आदित्यजींनी संयमाने भूमिका घेतली म्हणून त्या ठिकाणी शांतता राहिली, नाहीतर काहीतरी वेगळा प्रकार झाला असता. एकंदरीत जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये हे अशा पद्धतीनं नेते, कार्यकर्ते असे आमने सामने येणं, एकमेकांचे कार्यक्रम उद्ध्वस्त करणं, हे आजपर्यंत तरी अशा पद्धतीचं राजकारण होत नव्हतं. ते आज व्हायला लागलंय. गृह खातं जबाबदार आहे. ह्या सगळ्या गोष्टीला गृह खातं जबाबदार आहे. गृहमंत्र्याची जबाबदारी आहे. जर आमचा बॉसच जर सागर बंगल्यावर हे राणेची मुलं म्हणत असतील तर कुठला पोलीस त्यांच्यावर जबाबदारी देणार? पोलिसांना बायकोपासून दूर करू, बायकोशी बोलायला देणार, अशा ठिकाणी बदली करू आणि अशा लोकांवर गृह खातं कुठलंच कारवाई करणार तर पोलिसांचं मनोदय कसं होईल? आज 2-2 तास पोलीस त्या ठिकाणी काय करू शकले नाहीत, पोलिसांची फौज मागू शकली नाहीत. एसपीना आज अरेरावी करण्याची भाषा राणेंनी वापरली आहे. त्याच्यावर जर गृह खाता जर आमचा बॉस सागर बंगल्यावर म्हणणार असेल अशी जर भाषा असेल तर या राज्यामध्ये शांतता जाणार नाही, या शांतता प्रस्थापित होणार नाही. नेत्यांपेक्षा गृह खातं जबाबदार आहे. आम्ही दोषी असू ना, आमच्यावर सुद्धा कारवाई करा. आम्ही जर अरेरावी केली ना तर आम्हाला पण कारवाई करा, आम्हाला पण अटक करा. परंतु अशी मोगलशाही
राज्यामध्ये आम्ही चालू देणार नाहीत. आरेला कारेला उत्तर या ठिकाणी शिवसेनेच्या स्टाईलने आजही निर्माण झाले, उद्याही होईल. वैभवजी, आपलं जे म्हणणं आहे पोलिसांसाठी जी भाषा वापरल्या गेली त्याच्यावर आक्षेप एबीपी माझानं सुद्धा या आधी घेतलेला आहे. मात्र ही एक भाग झाला. आपण जे बोलता आहात त्याचा दुसरा भाग हा आहे की याची सुरुवात कुठंतरी आजच्या राजकारणाची आपल्याला वेगळ्या ठिकाणी मराठवाड्यात होताना दिसली. राज ठाकरे यांच्या कार्यक्रमात त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या गेला, मग प्रत्युत्तर आपल्याला मुंबईत पाहायला मिळालं, मग मोदींचा कार्यक्रम झाला, मग त्यानंतर परत आदित्य ठाकरे हे आले, त्यावेळेला असं घडलं. आता आपल्याला कोकणात तेच बघायला मिळते. कुठंतरी याची सुरुवात आपल्या पक्षाकडून राज ठाकरे आले तेव्हा झाली असं म्हणायचं का? जर मी काय म्हणतो, आमच्या पक्षाकडून सुरुवात झाली, गृह खात्याची जबाबदारी आहे. याआधी सुद्धा महाराष्ट्रामध्ये असे प्रकार होते, गृह खातं त्या-त्यावेळी त्या लोकांना जबाबदारी होत होते, त्याच्या लोकांवर कारवाई होती. आज ही कारवाई कुठे थांबली आहे? समजा राज ठाकरेंच्या ह्याच्यावर मराठा आंदोलकांनी थांबवलं तर त्याचा आरोप शिवसेनेवर झाला. आज उद्धवजींनी ठाण्यामध्ये उद्धवजींच्या गाड्यावर चप्पलफेक झाली ताफ्यावर, उद्धवजी शांत राहिले, संयम ठेवला. आज पण म्हटलं असेल की आम्हाला पोलिसांनी तिथे जाण्यासाठी परवानगी दिली, पोलीस आम्हाला तिथे घेऊन गेलेत आणि तिथे असेल. आणि गृह खात्याचे आपण म्हटलं असाल त्या तुम्ही तो पण विषय लक्षात घ्या की पोलिसांवर आरोप होत आहेत की तुम्हाला अशा ठिकाणी पाठवू ज्या ठिकाणी तुमच्या मुलाबाळांना फोन पण लागणार नाहीत, तुम्हाला अशा ठिकाणी पाठवू की तुम्ही बायकोशी बोलू पण शकणार नाहीत. आमचा बॉस सागर बंगल्यावर बोलले तेव्हा पोलिसांचं मनोधैर्य काय होईल? त्यामुळे आता तरी गृह खात्याने ही जबाबदारी घेतली पाहिजे. आम्ही चुकलो ना, आमच्यावर गुन्हे नोंद करा. आणि अशा ठिकाणी राजकीय लोक हे चालूच आहेत ना की राजकीय लोकांनी त्या ठिकाणी परिस्थिती गेली पाहिजे, विरोधी पक्षाने आपलं काम केलं पाहिजे, विरोधी पक्षांच्या आरोपाला सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिले पाहिजे, सत्ताधारी चुकेल त्या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सांगितलं पाहिजे. आज ह्या चौकशी ते विषय वेगळा आहे, परंतु आज रस्त्यावरची लढाई कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. पोलीस मात्र त्या ठिकाणी बघायची भूमिका घेत आहेत. हे महाराष्ट्राला भूषणवान आहे. गृह खाते ह्या गोष्टीला सगळ्यात जबाबदार आहे. आज आपली मागणी काय आहे? नाही, आमची मागणी एवढीच आहे. खरं तर बांधकाम विभागाच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आज जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आज जी एफ आय आर झाले, दाखल झाले, गुन्हे कोण दाखल झाले आहेत, एफ आय आर कोणावर दाखल केली आहे की एकीकडे सांगतायत की नौदलाने हा पुतळा बसवलाय म्हणून, मग नौदलांच्या अधिकाऱ्यांनी एफ आय आर दाखल केली पाहिजे किंवा नौदलावर तुम्ही एफ आय आर दाखल केली पाहिजे. तुम्ही नौदलाच्या वर पुतळा बसवलाय म्हणून सांगताय आणि तुम्ही एफ आय आर दाखल करताय, याचे गुन्हे कधीच होणार नाहीत. आज आपण बघितलं असाल की आपटे जो आहे तो कालपर्यंत इथे होता आणि कालच तो बेपत्ता कसा झालाय. आज मी जबाबदारीने सांगतोय, जो कन्सल्टंट पाटील आहे त्याला काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वकिलांना एका मंत्र्यांचा मंत्रिमंडळातल्याचा फोन आला होता की त्यांना जामिनासाठी प्रयत्न करा म्हणून. आज त्या हा जो प्रयत्न झाल्यानंतर आज तो सांगतोय की माझा त्या कन्सल्टंटशी काय संबंध नाही. म्हणजे या गोष्टीला सगळ्याकडे कुठेतरी दुसरीकडे नेण्याचं काम हे करत आहे. आता पुतळा पडला ही वस्तुस्थिती आहे, स्मारक जमीन दुसला ही वस्तुस्थिती आहे. त्यातनं तुम्ही जर ह्यामध्ये राजकारण करू नका ना, तुम्ही जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा. तुम्ही ह्या प्रकरण लवकर केलं असतं तर तुम्ही हे प्रकरण एवढ्या स्तराला गेलं नसतं. तुम्ही चूक मान्य करा. तर त्या ठिकाणी आरोप करायचे आणि अशा गोष्टी करायच्या की ज्यांनी विरोधी पक्षाने त्या ठिकाणी बोललेत की त्यांच्यावर की हे राजकारण करताय मध्ये. आम्ही एखादी गोष्ट घडल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी बोलायचं पण नाही, आम्ही चौकशी पण करायची नाही, आम्ही त्यावेळेस रस्त्यावर उतरायचं नाही. हा आमचा विरोधी पक्ष असू देत किंवा लोकांना शिवप्रेमी म्हणून आमचा तो हक्क आहे, तो आम्ही करणारच ना. आम्ही लोकांमध्ये जाणार, आम्ही लोकांचे प्रश्न घेणार, लोकांचे प्रश्न आम्ही लोकांसमोर मांडणार. आता भ्रष्टाचार झालाय, आमची अस्मिता आहे. खरं तुम्ही अरबी समुद्रातलं स्मारक तुम्ही अजून पुरं करू शकला नाही, परंतु जे स्मारक खरं तर आपण काय म्हणतो की गुजरात्यांना जे करायचं होतं तेच हे सरकार करतंय. आणि त्याचप्रमाणे आज हे आमच्या महाराजांचा अपमान करण्याचं काम आज तुम्ही करताय, ते तुम्ही करू नका. तुम्हाला हात जोडून सत्ताधाऱ्यांना विनंती आहे आणि गृह खात्याला विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी कुठेतरी थांबा, नाहीतर ह्या महाराष्ट्रामध्ये हा उद्रेक होईल. धन्यवाद वैभवजी. आपल्या बरोबर आता भाजपचे कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार हे जॉईन झालेले आहेत. प्रमोदजी, आपण काय सांगाल आज जे घडलं त्याबद्दल? हे बघा, आवाज येतो का? हो, येतोय, बोला. ही जी घटना 2 दिवसापूर्वी घडली ही खरं म्हणजे दुर्दैवी घटना आहे, त्याचं कोणीही समर्थन करणार नाही. आणि जी घटना झाली, आमचं सरकार आहे,
आमचे लोकप्रतिनिधी आहेत. खरं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची मी माझ्या सरकारच्या वतीने खरं म्हणजे माफीच मागेन की झालेली घटना ही दुर्दैवी आहे, घडायला नाही पाहिजे. ज्या काही चुका राहिल्या असतील त्या आम्ही हात जोडून आम्ही त्याची महाराष्ट्राकडे माफी मागतो. तुम्ही हात जोडता आहात, मात्र नारायण राणे हात जोडत नाहीयेत. आज विरोधकांच्या आंदोलनाच्या वेळेला ते थेट तिकडे स्वतःचे कार्यकर्ते घेऊन गेलेत. नाही, पुढे बोलतो ना, पुढे बोलतो. हा क्रमांक आहे. क्रमांक 2, आता 2 दिवस वैभव नाईकजी पण तिकडे जाऊन त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचं ऑफिस तोडलं. निलेश राणेंची प्रतिक्रिया काय होती, की रवी चव्हाणांची प्रतिक्रिया काय होती, तर हे यांचं सात्विक संताप आहे. ते जे झालं ते त्यांनी बरोबर केलं, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. आमदार वैभव नाईकांनी जे तोडलं त्या उद्रेकातलं तोडलं, उलट त्यांनी त्यांचा संताप होता आणि ते योग्य आहे, त्यात काही गैर नाही. अशा प्रतिक्रिया निलेश राणेंच्या होत्या आणि आमच्या रवी चव्हाण आमचे जे मंत्री आहेत त्यांच्या पण होत्या. त्यामुळे 2 दिवस असा प्रकारचा कुठलाही त्या ठिकाणी वादविवाद नव्हता. आज दस्तूर खुद्द खासदार राणे साहेब त्या ठिकाणी गेले आणि त्यांचा दौरा ठरलेला होता. त्या आज माहिती घ्यावी, ते दिल्लीत होते, ते आले काल रात्री आणि आज सकाळी तिथे पोहोचले. आता त्या पोहोचल्यानंतर तिथले कलेक्टर आणि सगळी मंडळी त्यांच्या सोबत होती. आता थोडं जर पोलिसांनी आणि किंवा ह्या सगळ्या मंडळी नियोजन शांततेत चाललं होतं. समोरून वैभव नाईक जे आहेत तिथे, त्यांना माहिती असेल, मी पण काल त्या ठिकाणी मालवणात होतो. 2 दिवस पूर्ण शांततेत गेले. आता ते राणे साहेबांना बघितल्यानंतर किंवा त्या सगळ्या टीमला भेटल्या, घोषणा द्यायला सुरुवात केल्या आणि समोरच्या मंडळींनी घोषणा द्यायला सुरुवात केल्या, उभाटाच्या मंडळींनी. म्हणून हा प्रश्न असा पुढे 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 चिघळला. तरी सुद्धा निलेश राणे असतील किंवा इतर मंडळी आणि प्रभाकर सावंत असतील, अगदी आमचे जयंतराव पाटील असतील, वडेट्टीवार असतील, या सगळ्यांनी समजुतीने खरं म्हणजे त्या ठिकाणी घेतलेलं होतं. ते स्वतः दोघे जाऊन राणे साहेबांना भेटले होते. अगदी दानवे जरी अंबादास दानवेजी पण भेटले असते, वैभवजी पण भेटले असते नारायणरावांना, तरी त्यांनी त्यांचं सगळ्यांनी एकमेकांचं सांत्वन केलं असतं की हे चूक झालेलं आहे, हे आपण दुरुस्त करूया. त्यामुळे कुठल्याही राजकारणाचा अभिभाव त्या ठिकाणी नव्हता, हे 100% आहे. आता ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या तिथल्या मिसमॅनेजमेंटमुळे किंवा तिथे गर्दी झाली, त्या गर्दीमुळे कदाचित ते झालं असेल. तरी सुद्धा माझं आव्हान आहे वैभवजींना आणि सगळ्या मंडळींना, आपण कोणीही याचं राजकारण न करता आपण पुन्हा एकदा नव्या जोमाने जो काही आपल्यातला त्रुटी राहिल्या त्या ठेवून भविष्यामध्ये अरबी समुद्रातलं का असेना पण भव्य स्मारक याचं प्रायश्चित्त म्हणून कोकणामध्ये एक भव्य स्मारक अरबी समुद्रामध्ये शासनाने या ठिकाणी बांधावं, अशा प्रकारचं आव्हान मी माझ्या वतीने माझ्या विरोधी पक्षनेत्यांना सगळ्या सहकार्य. प्रमोदजी, आपण हे आव्हान करत आहात, मात्र अशा पद्धतीचा नारायण राणेंचा कुठला दौरा होता तिथेच होता जिथं आदित्य ठाकरेंचा होता अशी माहिती तरी नाहीये. आणि त्यानंतर ज्या पद्धतीचा राडा झाला, ज्या पद्धतीनं विरोधकांना आंदोलन करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न झाला, ते आपल्याला वाटतं का योग्य आहे? वैभव नाईक हे आपल्या आधी आमच्या शोवर होते, त्यांचं म्हणणं आहे की हे गृह खात्याचं फेल्युअर आहे. त्यांनी कुठल्या खात्याचं फेल्युअर नाही, हे काही मागे खासदारांचा दौरा आलेला होता, स्वतः कलेक्टर SP सगळे त्यांच्यासोबत होते. थोडं वेळेचं नियोजन झालं असतं यंत्रणेने तर ते आणखीन व्यवस्थित झालं असतं. त्यामुळे हा एक छोट्या घडलेला प्रसंग होता. पण माझं म्हणणं, जी घटना घडलेली आहे परवा ती फार मोठी आहे. त्यामुळे माझं आपल्याला पण विनंती आहे, आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सगळ्या तमाम लोकांना विनंती आहे की हा महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे कुणी त्याच्यात राजकारण करू नये. झालेल्या चुकाबद्दल आम्ही हात जोडून महाराष्ट्राची आणि सगळ्या शिवप्रेमींची माफी मागतो आणि ह्या आणखीन ताकदीने या ठिकाणचं प्रायश्चित्त म्हणून एक भव्य स्मारक त्या ठिकाणी उभं राहील आणि जे अद्वितीय राहील, अख्खा देश विदेश परदेश त्या ठिकाणी बघायला येईल, असं खरं म्हणजे प्रायश्चित्त आपण घेऊ, असं मी माझ्या सरकारच्या वतीने. नक्कीच प्रमोदजी, आपल्या भावना कळल्या. आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवर मध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.